पाऊस येतो हलका हलका, रस्ता ओला करून जातोय. आम्ही पावसाची वाट बघतो आणि त्या चिखलाने आमची पॅन्ट ओली करून टाकलेली आहे. किती सारे रायडर्स आहे बघा ना. आपण लगेच काउंट लगेच 30 मध्ये असते. Good morning friends, this is your host and host Sagar. You're watching The Chasing Weekends episode 3. माझ्या पाठी आहे साठेज मिसळ, पण हा व्लॉग इथून चालू होत नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल द चेझिंग विकेंड्स. आज मी आणि नरेंद्र निघालो पुन्हा एका राईडला, आणि ती राईड असणार आहे लोणावळ्याला. हे सांगायला नको की हे ब्रेकफास्ट राईडच असणार आहे ॲज युजल, पण कुठे जायचं आहे आणि कुठच्या लोकेशनला जाऊन मला बोलतो ना एन्जॉय करायचं आहे ते अजून ठरवलं नाही आहे. बिकॉज 3-4 लोकेशन डोक्यात आहेत, तर मग तिकडे जाऊनच आपलं माहिती करूया. पण नॉनदलेस आपण डेस्टिनेशनची चिंता न करता जर्नी एन्जॉय करूया. हा बघा नरेंद्र ऑन इज अपाचे 310 RR आणि मी आपली रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ब्लॅक. काही कोइन्सिडन्स आहे बघा ना. लास्ट वीक मी याच रस्त्यावर याच टायमाला निघालो होतो लोणावळ्याला, पण डिफरन्स हाच आहे की मी लास्ट टाईम माझ्या फॅमिलीबरोबर होतो, नित्या, योजना, मी आणि माझे थोडे फ्रेंड्स, आणि आज नरेंद्रबरोबर याच रस्त्यावर सेम टायमिंग. का बोलतो त्याला एक वेगळाच अनुभव. पाऊस येतो हलका हलका, रस्ता ओला करून जातो आहे, पण आता भरगच्च पडत नाही आहे, आणि त्याच्यामुळे रस्त्यावर खड्डे पडायला चालू झाले आहेत. तर आता आम्ही वाशीला पोचलो आहे आणि टाईम झाला आहे ऑलमोस्ट 7:45 7:50. आम्ही ॲक्च्युली खूप लेट आहोत जस्ट बिकॉज ऑफ मी, बिकॉज मी लवकर असं उठू शकलो नाही. आणि मेन म्हणजे ना मला राईडची सनराईज जी असते ना आपली, ती कॅप्चर करायची असते, पण मला ती कधीच नाही भेटत जस्ट बिकॉज ऑफ माय लेझीनेस. बट सम टाईम in the coming rides I will definitely try to show you the sunrise. तोपर्यंत हा व्ह्यू बघा. फॉगी आहे, थोडा ब्लरी आहे, पाऊस पडण्याची एकदम घनदाट शक्यता, पण माहिती नाही पडेल की नाही ते. बट जस्ट एन्जॉय द वेदर, एन्जॉय द व्ह्यू. हे पूर्ण आपली नवी मुंबई साईड आहे, दिसतंय तुम्हाला तिकडे. लास्टचे आपले 2 ब्लॉग्स आहे ना, सॉरी टू से लास्टचे 2 आपले एपिसोड्स आहे ना, त्याच्यामध्ये मी असं एक ॲनलाईज केलं आहे की मी तुम्हाला ना 95% असा रोडचा एक एक्सपिरियन्स देतो, बट वी हार्डली कनेक्ट टू इच अदर, लाईक फेस टू फेस. खूप कमी मी तुम्हाला माझं असं फेशियल इंटरॅक्शन दाखवतो, आणि आपण खूप कमी कनेक्ट करतो. तर आय हॅव गॉट अ सोल्युशन फॉर इट. मी असं एक अँगल शोधून काढलं जिथे आपण दोघं एकमेकांना, सॉरी आपण दोघं नाही, मी आणि तुम्ही, माझी फॅमिली यूट्यूबची, आपण एकमेकांना असं समोर बघून आपण बोलू शकतो, किंवा तुम्ही मला समोर बघू शकता. तर तो अँगल मी शोधला. ॲक्च्युली मी विचार करतो की कसा करू, आणि मला स्वतःला आठवलं की मी एक असा अँगल आधी पण केला आहे. दॅट वॉज इन 2023. म्हणजे बघा 3 वर्षापूर्वी मी हे एक्सपिरियन्स केलं आहे, आणि मी स्वतः विसरलो. तर मग इन सम टाईम वी विल टॉक इन दॅट अँगल ऑर मॅनर. तर माझा एक हलकासा चहा ब्रेक घेतलाय, आणि प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम इकडे हा आहे की पाऊस नाही पडत आहे, पण पावसाच्या ऐवजी ना इथं चिखल खूप आहे, आणि माझी पॅन्ट आहे ना फक्त चिखलाने भरलेली आहे. म्हणजे आम्ही पावसाची वाट बघतो आणि त्या चिखलाने आमची पॅन्ट ओली करून टाकलेली आहे. तर नंदलेस हा सेटअप बघा इथे, हे असं काहीतरी आम्ही आता तिथं उभा आहोत, आणि हे आता आपलं कळंबोळी नाका आहे. आता आम्ही कळंबोळी नाक्याला उभा आहोत, आणि आता इथून खालचा रस्ता पकडणार, आणि आम्ही ओल्ड बॉम्बे गोवा रस्ता पकडून आम्ही लोणावळा जाणार आहे. ॲज युजल सगळ्यात तेच पकडतात, बाईक तर वरती जाऊ शकत नाही आहे ना. पण असल मजा राईडची आता इथूनच येणार आहे.
आता इथून पुढे आम्हाला काय काय अनुभवायला भेटतंय ते सगळं तुम्हाला मी दाखवू. बिकॉज बॉम्बे टू कळंबोळी माझ्या घरापासून ते कळंबोळी रस्ता हा सर्वांनी बघितलेला आहे. ॲक्च्युली फ्रॉम बॉम्बे टू कळंबोळी सगळ्यांनी बघितलेला आहे. मला तो दाखवून तुम्हाला बोर नाही करत होता, म्हणून आता इथून आपली राईड आपण जर्नी स्टार्ट करू. ठीक आहे. हाय, कसे आहात तुम्ही सर्व? आफ्टर अ लॉंग टाईम 2023 नंतर आपण सगळे असे आत्ताच भेटतोय. आज किती रायडर्स आहे बघा ना सगळे. हां, तर मग कसं काय मंडळी, हा एक अँगल ज्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो मगाशी, हा अँगल एक आपला एक एक्सप्लोअर करायचा राहिलेला, तो आज केला आफ्टर 2 राईड्स. आणि कसं वाटतंय बघायला सांगा मला. माझा आवाज मलाच एको होत आहे हेल्मेटमध्ये. मला मजा येते आज राईड करायला. बरे किती बायकर्स आहे, क्लायमेट बघा काय मस्त आहे, चिखल खूप आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करत जायचं आहे, एन्जॉय करत यायचं आहे, सेफली जायचं आहे, सेफली यायचं आहे. जितकं होऊ शकतं तितकं आपण कॉन्टेंट आपण आज जमा करायचं आहे. किती सारे रायडर्स आहे बघा ना. आता इथून पब्लिक सगळं डायव्हर्ट करणार, आयदर कोणा ज्याला जायचं अलिबागला ते तिकडे जाणार, ज्यांना जायचं लोणावळा ते इकडे जाणार आहे. बघा मोठे सगळे रायडर इकडे गेले, पण आपण या साईडला जाणार आहोत. 15 मिनटाचा निव्वळ धुराळा उडाला आज इकडे. म्हणजे इतके बायकर्स आहे आज मुंबई टू लोणावळा रोडला की काय बोलू. इथे आज 4 व्हीलर कमी दिसते आणि 2 व्हीलर जास्त आहे. तीच तर मजा बायकर कम्युनिटीची. जेव्हा निघते ते एकदम सुसाट निघते आणि खूप लोक निघतात. आपण पण आपल्याशी बायकर कम्युनिटी बनवायला हवी. म्हणजे आता तरी मी, नरेंद्र आणि आपले जे थर्ड रायडर होते लास्ट आपल्या व्लॉगमध्ये, शैलेश भाऊ, ते आम्ही तिघंच. जर कोणाला जॉईन करता असेल तर यू कॅन डेफिनेटली जॉईन. वी राईड ऑल्टरनेट सॅटर्डेज. रस्ता तुम्ही सांगू शकता, डेस्टिनेशन तुम्ही सांगू शकता कुठं जायचं ते, अँड वी विल फॉलो. नक्की कमेंटमध्ये सांगा की हा अँगल तुम्हाला कसा वाटला आणि हा अँगल ठेवायला पाहिजे की अजून अँगल चेंज करत राहायला पाहिजे. तसं आम्ही ॲक्ट करू तुमच्या सजेशन्सवर. यासाठी हा अँगल आहे. समोरचं वातावरण बघा एकदम मस्त चेंज झालेलं आहे. हलका हलका एकदम ग्रीनरी आहे. मुंबईसारखं काहीच नाही इकडे आणि मस्त सुसाट रोड आहे. आता या सुसाट रोडवर आपण किती स्पीडनी आणि किती सेफली राईड करू शकतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर आपण ते फॉलो करूया. आपण प्रॉपर गाईडलाईन्सप्रमाणे जाऊया. इथे जर 80-100ची स्पीड असेल तर आपण ती फॉलो करूया, कमी असेल तर कमी करूया. Nice to get away, just for a moment, just for a day. We can drive past the signs, over the borders of our. आपली रॉयल एनफील्ड इतकी चांगली परफॉर्म करते ना टुडे ॲज वेल ॲज फ्रॉम द लास्ट 12 years. भाई त्याचा काय सवालच नाही आहे. थोडे मायनर प्रॉब्लेम्स आहे जे आपण निग्लेक्ट करतो, पण गाडी मस्त चालते आणि राहिली चांगली आहे माझ्याकडे. ॲक्च्युली मी आता 80 आणि 100वर चालवतो आहे. गाडीमध्ये हलकं व्हायब्रेशन आहे जे युजली प्रत्येक बाईकमध्ये असतंच, प्रत्येक एनफील्डमध्ये असतं जितकं मला माहिती आहे. पण बाई स्मूथ आहे रस्त्यावर एकदम. लाईक मला काहीही प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये. अशीच राहा माझ्याकडे. अजून सांगू शकत नाही किती वर्ष, पण जितके वर्ष राहतील तितके वर्ष अशीच राहा माझ्याकडे. आय डोंट हॅव एनी कंप्लेंट्स फ्रॉम दिस बाईक. आपण आता कर्जतच्या चौकामध्ये पोचलो आहे. हा जो लेफ्ट आहे ना, हा जातो कर्जत साईडला, कर्जत माथेरान साईडला. आणि आपली जी फर्स्ट राईड होती या एपिसोडची ही इथे होती या साईडला, पाली भुतावळी डॅम. जर कोणी नाही बघितली तर मी इथे आय बटनमध्ये टाकतो, ते तुम्ही बघा. आता आपला रस्ता इथून आपण कंटिन्यू करूया पुढे. आपल्याला अजून बरंच पुढं जायचं आहे. अजून आपण कर्जतमध्ये आहोत. अजून खोपोली क्रॉस करायचं आहे. खोपोलीचं आपल्याला ते घाट सेक्शन आहे ते लागणार, ते करायचं आहे. आणि मग आपलं डेस्टिनेशन येणार लोणावळा. Cause today's a beautiful day. Why would anyone take that away? Can we stay? Let's just stay. It's a beautiful, wonderful day. We rode our bikes down broken streets. We chased the sun. हलकासा पाऊस येऊन गेला, मस्त हलकासा भिजून गेला आहे आणि मजा आली आहे. आणि आम्ही दोघांनी मुद्दामूनच रेन गिअर घेऊन आलो नाही आहेत या राईडला, कारण की आम्हाला भिजायचं होतं. पण मजा येते. ही इज ऑल्सो एन्जॉईंग, आय एम ऑल्सो एन्जॉईंग. तुम्ही त्याचं हे बघितलं, मी त्याला टेल केलं ते बघितलं का?
त्याची बाईक मला ॲक्च्युली खूप आवडते. पण ना ओनली कन्सर्न इज मी तितकं टेल ठेवून एकदम कंटिन्युअस राईड नाही करू शकत. आय हॅव रोड हिज बाईक फॉर अराउंड 350 नाही नॉट 350 अराउंड 700 किलोमीटर्स टू अँड फ्रो. मी हरिहरेश्वर केलेलं त्याच्या बाईकवर नरेंद्रच्या, आणि इट वॉज अ रिअली गुड एक्सपिरियन्स. त्या बाईकमध्ये इतके चांगले मोड्स आहे, इतके सगळे काही फीचर्स आहे ना की असं वाटत नाही की आपण ती बाईक चालवतो. म्हणजे फुल एकदम एन्जॉयमेंट. पण फक्त टेल्ट आहे आणि ते अशी म्हणजे बोलतो ना आपण टेल्ट करून बसायला लागतं, तर तो एक इश्यू आहे. बाकी काही नाही. द बाईक इज सुपर्ब. आपण आता खोपोलीमध्ये एंटर करतो आहे आणि म्हणजे इतकं नॉस्टॅल्जिक वाटतं मला इथे. मी या रस्त्यावर बाईकनी कारने इतक्या वेळा प्रवास केलेला आहे, पण बाईकनी जी मजा आहे ना ती कारने नाही आहे. आणि मी या रस्त्यावर बाईकवर ना 2023 येस 2023मध्ये आलेलो, जेव्हा मी बॉम्बे गोवा केलेलं बाईकवर. जाऊन दे, जुनी रडगाणी गायचे नसतात असं कोणतरी म्हणून गेलेलं आहे. तर मग आता आपण ज्या क्षणात आहोत ते आपण एन्जॉय करूया. आणि हे हलकंसं ट्रॅफिक खोपोलीचं, पण त्याच्या पुढे जो रस्ता येणार आहे बाबा बाबा तो तर कॅप्चर करायचा आहे. आपण तिथे भेटूया. हां चला. अँड द घाट रोड बिगिन्स. कर्वी रोड गो स्लो. मजा येते रे. आता तर मजा चालू झाली आहे रे. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त राईड करत राहा. असं कोण म्हणून गेलाय? स्टोरी ऑन व्हील्स, परेश प्रकाश शिंदे. आपण आपले कर्ज एन्जॉय करूया रे राजा. इतक्या दिवसांपासून जी आतुरतेने मी वाट बघत होतो ना, तो क्षण मी आता एन्जॉय करतोय. डू नॉट ओव्हरटेक. नाही करत राजा. कमी. कॉर्नर 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 कॉर्नर. अरे 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 मजा 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 मजा. भाई अलग फीलिंग आहे, अलग फीलिंग आहे. इथे ट्रॅफिक आहे. वरती चढण्याचं थोडं आत जाऊया. हां एन्जॉय करा पण रिस्पॉन्सिबली, कारण की हा 2 वे रोड आहे आणि गाड्या तिथून कशाही येऊ शकतात. आपल्याला चढणं आहे त्यांना उतरणं आहे. एक काम करा, थोडं आतून जाऊन बघूया भेटतं का जागा. नाही आहे, जागा नाही आहे. इथूनच आहे. हळूहळू जा, हळूहळू. जे कोणी हा ब्लॉग बघणार आहे ना, बघून घ्या की रस्ता जितका चांगला आहे ना तितकेच डेंजरस सिच्युएशन्स पण आहे इकडे. 2 वे रोड आहे. जशी जागा भेटत आहे तशी लोक जातात आहे. तिथून जशी जागा भेटत आहे तशी लोक येतात आहे. मग त्यांचा पण रिस्पेक्ट करा आणि नीट चालवा. आता आपलं ओपन रोड आहे. चला 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 चला. मला वाटतं माझी गाडी काय चढणार नाही, पण इट प्रूव्ड मी रॉंग and I'm more happy. Cornering क्या करूँ न. बघा छोटू सोटू. इकडं ना हे शिंगरोबाचं मंदिर असं वाटतं. म्हणजे मी ऐकलेलं आहे ब्लॉग्समध्ये. तेच आहे का? हां शिंगरोबाचं मंदिर आहे इथे. हलक्या पाया पड्या असून असं आणि कंटिन्यू करूया आपण आपल्या राईडला. अरे वा 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 वा. बघा 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 रस्ता बघा, रस्ता बघा, रस्ता बघा. आता ना तिथे एक डायव्हर्जन येतो. आता कुठचा रस्ता घ्यायचा, वरचा रस्ता घ्यायचा की सरळ जायचा टुवर्ड्स हायवे ते मला माहीत नाही. नरेंद्र थांबला असेल पुढे तर त्याच्याप्रमाणे चालूया आपण. बाकी दोन्ही रस्ते आपल्याला घेऊन जायला लोणावळ्यामध्येच, पण कुठचा रस्ता घ्यायचा आहे ते होतं बघायचं आहे. की मी लवकर आलो तर मग थांबतो नरेंद्रसाठी. हा बघ, हा इथं थांबला. इथूनच जायचं आपल्याला. इथे थांबूया जरा, पाय फ्री करूया आपण आपले.
तर आफ्टर अ शॉर्ट ब्रेक परत आपण आपल्या राईडला चालू केली आहे आणि आपण आता ओल्ड रोड घेतलं आहे. कारण की जर आपण नवीन रस्त्याने गेलो असतो द बॉम्बे पुणे हायवे तर तिकडे कदाचित ट्रॅफिक भेटण्याचे चान्सेस हाय असतात. म्हणून हा रस्ता आणि हा पण मस्त रोड आहे. मला काय मजा येते. आपली एक बाईक नरेंद्रची एक बाईक आणि आपली दुग 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 चालते फक्त मस्तपैकी. आता इथून आपल्याला सरळ जायचं. हेवी चेकिंग आहे इकडे आज. भाई साहब क्या व्यू है भैया. सगळे आपले रायडर्स सगळे आपले नवीन नवीन रायडर्स इकडे येऊन फोटो क्लिक करतात आहे. ब्लॉग बनवतात आहे. अरे मध्ये मध्ये कशाला येतात आहे हे बघा. लेट देम एन्जॉय देअर वे. वी विल एन्जॉय आवर वे. Just the sun. Day was great, we made it shine. And you were mine, you were mine. The world outside can fall apart. I don't care, as long as I can have your heart. तर आता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री घेतली आहे. द फेमस कामत रेस्टॉरंट गेलं आहे आणि इकडे ते स्पूकी ते काय बोलतात लोणावळा हॉरर हाऊस द वन विच इज हॅविंग अ रोल्स रॉयस इनसाइड ती आता आलं आहे. ते आता आहे बघा ही जागा. तर आता इथून जायचं कुठे आहे ते ठरवायचं आम्हाला. 3 स्पॉट्स आणि एक जागा आम्हाला निवडायची आहे. पण आधी तुम्हाला जसं बोललो की डेस्टिनेशनची वाट बघू नका, जर्नी एन्जॉय करा. तर आम्ही जर्नी इतकी एन्जॉय केली आहे आणि जर्नी एन्जॉय करण्याच्या पॉईंटवर मला आठवलं भाऊ ड्रोन शॉट बघितले का नाही. कसे वाटले. कडक ना. वाटायला पाहिजे. वी हॅव रिस्क आर ड्रोन फॉर दिस शॉट अँड फॉर यू गाईज. तर मग आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राजानू तुमच्यासाठी हे सगळं चालू आहे. नरेंद्र तर आम्ही विचार करतो आम्ही बुवाची मिसळ जाऊ कारण की इथून जवळ पण येते आणि आम्हाला मुंबईला लोणावळ्यामध्ये एंटर पण करायची गरज लागणार नाही आहे. जस्ट क्विक ब्रेकफास्ट, थोडा चिल टाईम आणि मग परत घरी यायचा रस्ता पकडायचा. हा लेफ्ट घ्यायचा, असं खाली उतरायचं या रस्त्यावर इथे या साईडला. आपल्याला पहिले लागणार आहे फरियाज ते हॉटेल आणि फरियाजच्या पुढे मग आपली प्रॉपर्टी जिथे आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. ज्यांना कोणाला ही जागा माहिती आहे कमेंट करा. ते बघा फरियाज हॉटेल मस्त हॉटेल नाही आय जस्ट स्टेड वन्स ओव्हर हिअर. पण आपल्याला इकडे नाही जायचं आहे, आपल्याला इकडे जायचं पुढे. आता पुढे आलो, टर्न घेतला आणि 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 3, 2 आणि 1 ते बघा समोर आपलं डेस्टिनेशन. थोडं मग इथे बाईक लावतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. A few moments later. भाई हा सीन बघतात आहे काय. बुवाची मिसळ फुल जॅम पॅक आहे आणि वेटिंग वेगळी. हे तिकडे लोक जे थांबले ना ते सगळे वेटिंगवाले आहे आणि आतमध्ये अजून पब्लिक खाते आहे. तर मला वाटत नाही की इकडे आपला नंबर येणार आहे. तर मग आता एक काम करूया, इथून पुढे जाऊया कारण की मला हा स्पॉट आवडला ना. हा बाहेर आहे लोणावळ्याच्या. आपण इथून लगेच खाऊन लगेच कल्टी मारली असती पण ते नाही होऊ शकत. तरी कल्टी मारली असती. इथून खाऊन आपण लगेच निघालो असतो पण पॉसिबल नाही कारण की इथे थांबायला आपल्याला तासभर जाणार आहे नंबर येण्यासाठी. तर मग आमचा दुसरा स्पॉट जो आहे तो इथून 4 ते 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर तो बघूया आणि तिथून आपण तिथं जर जमलं तर ब्रेकफास्ट करूया. मी इथे खाल्लं आहे आधी आणि मला इकडे तुम्हाला एक एक्सपिरियन्स द्यायचा पण होता पण इथे गर्दी खूप आहे. तासभराची वेटिंग आहे इकडे. हां ठीक आहे मग चला निघूया आपण. काही फायदा झाला नाही इकडे येऊन. आपला टाईमपास झाला तो वेगळा. आत्तासाठी आम्ही एक दुसरा लोकेशन फायनल केलं आहे
त्या लोकेशनचं नाव आहे साठेज मिसळ. तर आम्ही विचार करतो तिकडे जायचं आता. नरेंद्रने मॅप लावला आहे तर त्या मॅपप्रमाणे आम्ही वळतो आहे. साठेज मिसळ मी पहिल्यांदा ट्राय करतो आहे. त्याचे रिव्ह्यूज खूप ऐकलेले आहे, खूप बोलतो आहे. तर एक काम करूया, तिथंच भेटूया आपण. A few moments later. 'Cause you have mine. Don't forget what's beneath the concrete. There's a wonderful world beneath the concrete. We can dance all night. तर आता आम्ही साठेज मिसळमधून निघालो आहे. ही जागा एकदम रोड टच आहे हायवेला आणि तुम्हाला लोणावळ्यामध्ये एंटर करायची पण गरज नाही. जसं तुम्ही तो खंडाळाचा घाट क्रॉस करतात, म्हणजे टर्निंग घेतात, तुम्हाला राईटला हे साठेज मिसळ इथं दिसणार. आणि आम्ही चांगल्यापैकी नाश्ता केला आहे इथे. एक मिसळ, एक मॅगी, पाव, 2 प्लेट बटाटा वडा आणि एक कॉफी आणि बिल ऑलमोस्ट 280-300 रुपीज झालं आहे. तर वर्थ द वेट आणि आय गिव्ह अ थम्सअप. जर कोणाला इथे यायचं असेल तर साठेज मिसळचं मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन एपिसोडमध्ये. ठीक आहे, बिकॉज एव्हरी वीकेंड हॅज अ स्टोरी. चलो.